ಸಂಸ್ಥೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಚಂದಗಡ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ ಹೊಸ ನೇಮಕಗೊಂಡ ಶಿಕ್ಷಕರ ತರಬೇತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದಿನಾಂಕ 4 ನವೆಂಬರ್ 2024 ರಿಂದ 11 ನವೆಂಬರ್ 2024 ತನಕ ಹಲಕರ್ಣಿಯ ಯಶವಂತ್ ಚವಾನ್ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು। ಈ ತರಬೇತಿ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಚಂದಗಡದ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿಯ ವಜೀರ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ವೈಭವ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ, ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಕನು ಸೃಜನಶೀಲನಾಗಿರಬೇಕು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಬೇಕು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕಲಾ ಕೌಶಲ್ಯಗಳಿಗೆ ಸರಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕು, ಎಲ್ಲವನ್ನ ನಿಯಮಾನುಸಾರ ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಸದಾ ಧನಾತ್ಮಕ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನು ಹೊಂದಿ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು। केंद्र प्रमुख जगताप सर, सुनील पाटील सर, साबळे सर, साळवे सर, सर्व तज्ञ सुलभक आणि उपस्थित सर्व शिक्षण सेवक मित्रांनी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन याच्यासाठी की जवळपास मला वाटते 2.5 लाख प्लस विद्यार्थ्यांनी टेट दिली असेल आणि तुमची निवड झाली। या अगोदर आपण शिक्षक समुपदेशनावेळी भेटलो, त्यावेळी एखाद्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली। त्याच्यानंतर शिक्षण परिषदांमध्ये वेगवेगळ्या गेलो, तिथं थोडेफार लोक भेटले, सगळे 90 लोक प्रथमच माझ्यासमोर आहेत। तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। महाराष्ट्र स्तरावर, देश स्तरावर, जागतिक स्तरावर नावलौकिक करतील आणि त्यांचं वागणं एक भाग आहे की त्यांनी मोठ्या काहीतरी गोष्टी अचीव करणं आणि दुसरा भाग आहे चांगला नागरिक घडणं। म्हणजे आजकालची जर परिस्थिती बघितली तर आपण असं म्हणतो की पिढ्या बिघडल्या, नवीन जनरेशन गॅप आपण त्याला नाव देतो की आपल्या वेळेला तुम्ही मला म्हटलं की 85 ते 95च्या दशकात आम्ही सगळे आलो। तर तुमच्यापेक्षा पाठीमागची पिढी एकतर टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड असते एक भाग, आणि दुसरी भाग प्रत्येक पाठीमागच्या पिढीला वाटतं की पुढची पिढी ही बिघडलेली त्यांना असं वाटत नाही, पण आपल्याला वाटतंय मुलं बिघडलेली। त्याला आपली मार्केट इकॉनॉमी स्वीकारल्यानंतर जे ಇನ್ನು ತರಬೇತಿ ಪಡೆದ ಶಿಕ್ಷಕರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡರು। या बालकांच्या शिक्षणाचा विकास करण्याकरिता म्हणून ते प्रयत्न केले, शैक्षणिक त्यांनी कार्य केलं। त्या एकंदर कार्याचा गाभा हाच होता आणि तो बालकांचा सक्तीचा सर्व शिक्षण सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 जो 1 एप्रिल 2010 साली अंमलात आला, त्याची बीजं जी होती ती बीजं ती या दृष्टिकोनातून त्या मुलगा प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणून आपण सगळे काम करतात आणि त्यामुळे त्या त्या विद्यार्थ्यांचा, त्या गटातल्या विद्यार्थ्यांची आपलं तादात्म्य नक्की होणार आहे आणि म्हणून या सर्व कार्याला मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर मला आनंद वाटतो या ठिकाणी वैभव पाटील साहेबांनी माझ्या कॉलेजचं नाव प्रशिक्षणाकरिता सुचवलं आणि माझ्याकडे तुम्ही सगळेजण आलात, माझ्या प्रांगणामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलात, याचा आनंद अतीव आम्हाला या ठिकाणी होतोय। कारण सगळे नवनियुक्त शिक्षक आमच्या महाविद्यालयाला तुमचे सगळ्यांचे पाय लागले, तुमचं ज्ञानामृत इथं आलं, तुम्हाला मला जाणून घेता आलं, तुम्हाला मला ऐकता आलं, ते मला इतरांना सांगता येईल, इतरांना तुमच्या सगळे अनुभव मनापासून आले ते त्याच्यासमोर ठेवता येईल, माझ्या विद्यार्थ्यांसमोर मला ते ठेवता येतील आणि म्हणून मग ते प्रशिक्षण तुम्ही आमच्याकडे ठेवला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपले खरोखर आभार व्यक्त करतो। आणि या संपूर्ण ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸವಿತಾ ಗಾವಡೆ ಅವರು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ರು। ರವಿ ಪಾಟೀಲ್, KMM ಕನ್ನಡ, ಚಂದಗಡ್।